आणि हा जो आपला म्हणजे काय आपला सकाळचा जो कॉल आहे म्हणजे काय ब्रह्ममुहूर्त कॉल म्हणतो आपण याला, की सगळ्यांनी आपल्याला व्हिडिओ ऑन ठेवायचे आहे आणि प्रॉपरली इथं आपल्याला काय हे अर्धा पाऊण तासाचं जे सेशन आहे त्याला ऍड करायचं आहे आणि ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर जाऊ आपण सरळ वंदना मॅडमकडे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड सर्वांचं मॉर्निंग मॅम. बरेच जण ना वेटिंग वर आहेत. 2 कॉल येऊन गेले मला. अच्छा अच्छा. सर वेटिंग मध्ये असेल वेटिंग रूम मध्ये नाहीच आहे, वेटिंग रूम कोणीच नाही. बघा तुम्ही जर मला कोणाचा तरी 4:45 कॉल आला, हा 5:05 कमी असताना लागतो. तुम्ही जर ते प्रयत्न करत असाल तर तो तुम्हाला पुन्हा बंद करावा लागते आणि पुन्हा सुरू करावा लागते. वेटिंगचं रूम लावलीच नाही ना आपण, बाकीचे लोक येत आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की हे पण काय धन्यवाद धन्यवाद वालच गोष्ट आहे. म्हणजे काय तुमच्या मनात जर असेल का नाही मला म्हणजे मुद्दामून वेटिंग मध्ये ठेवत आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला लागणारच नाही. कारण की हे पण सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्ताचा कॉल आहे ना, कोणीच वेटिंग मध्ये नाही. मग तर आपण त्याला फीस ठेवली असती है ना. असं काही नाही, फक्त आपल्याला काय व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. तर चला जाऊ आपण वेटिंग डायरेक्ट. मध्ये जाण्याचं एकमेव कारण असेल कदाचित तुमचा व्हिडिओ ऑफ असेल आणि व्हिडिओ ऑफ असल्यामुळे तुम्ही वेटिंग मध्ये असाल. तर काळजी करू नका. त्यांना सांगा की व्हिडिओ ऑन ठेवा म्हणून. ओके? कारण आपल्या ह्या कॉलमध्ये एकही व्हिडिओ ऑफ नाही आहे, आपला रेकॉर्ड आहे. आतापर्यंतचे तुम्ही जे काही सेशन बघितले असेल तर सर्वात पहिले स्वतःसाठी एक क्लॅपिंग नक्कीच घ्यायला पाहिजे की आपण व्हिडिओ ऑन ठेवून या कॉलवरती असतो. तर ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण क्रिएट करत आहोत स्वतःमध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व फॅमिली गुड मेंबरसाठी. ओके? तर आज वॉटर अफर्मेशन घ्यायचं आहे, परंतु आपण सर्वात पहिले मयुरेश सरांकडे जाऊ. मयुरेश तुम्ही अनम्यूट करू शकता. कारण काही गोष्टी असतात आपल्यासोबत की तुमच्याकडनं मी वॉटर अफर्मेशन करून घेणार आहे. चालेल ना? ओके. तुम्ही काय शिकले मला ते पण बघायचंय. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. धन्यवाद धन्यवाद मॅडम बोलायला चान्स दिल्याबद्दल. तर कालचं सेशन खूप छान झालं माझ्यासाठी. काल खूप छान वाटलं मला, दिवसभर फ्रेश वाटलं, एनर्जेटिक वाटलं. तर मी खूप हॅपी आहे मॅडम यासाठी. थँक्यू सो मच मॅडम. तुम्हाला वॉटर अफर्मेशन जमेल? हो, माझ्याकडे आहे लिहिलेलं. ओके चालेल. मग सर्वांनी पाण्याचा ग्लास हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला वॉटर अफर्मेशन करायचंय मयुरेश सरांसोबत. ओके? आता हे सांगण्याचं कारण की बऱ्याचदा होतं असं की आपल्याकडनं काहीतरी मिस होऊन जातं. आपण अफर्मेशन तर करतो, परंतु होतं काय, कुठे चुकतं हे पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं असतं म्हणून. आणि मयुरेश सरांचा कालचा एक्सपिरियन्स खूप छान आहे, ते शेअर पण करतील. परंतु आधी वॉटर अफर्मेशन घेऊ. चालेल? थँक्यू सर. सगळ्यांनी हातामध्ये ग्लास घ्यायचा आहे, डाव्या हातामध्ये. माझ्या हातामध्ये जे अमृत आहे, या अमृतामुळे माझे आयुष्य बदलत आहे. मला एनर्जेटिक फील होत आहे. माझ्या शरीरातील सर्व टॉक्झिन बाहेर पडत आहे. मला खूप छान वाटत आहे. हे अमृत माझ्या शरीराला एक नवीन ऊर्जा, नवीन दिशा देत आहे. माझ्या शरीरातील सर्व सेल्सला ऍक्टिव्ह करत आहे. ह्या अमृतामुळे माझे जीवन बदलत आहे. हे अमृत माझ्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ह्या अमृतासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद 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 सर. खूप सुंदर तुम्ही अफर्मेशन घेतलं, एकदम परफेक्ट, अगदी परफेक्ट. तर तुमचा कालचा एक्सपिरियन्स सांगाल मला, जे तुम्ही मला 10 अफर्मेशन स्वतःबद्दल लिहून पाठवले. हो. आणि तुम्ही जेव्हा मला कॉल केला तर तुमची मनस्थिती काय होती आणि नंतर हे अफर्मेशन केल्यानंतर तुम्हाला काय फरक? माझी मनस्थिती म्हणजे निगेटिव्हिटी खूप जास्त. म्हणजे मला जर कोणी जरी बोललं तर माझं माइंड डायव्हर्ट तिकडे होत होता निगेटिव्ह कडे. नेटिव्ह कुठली गोष्ट म्हणजे मी स्वतःच म्हणजे माइंड असं ऑफ होऊन होतं माझं, की कोणी मला बोललं तर मी स्वतःच निगेटिव्ह जात होतो. म्हणजे बोलायच्या पहिलेच मला ती गोष्ट असं वाटत की हे माझ्यासाठीच बनलेलं आहे, मला सगळे बोलत आहेत, मला सगळं निगेटिव्ह करत आहेत. तर हे असं मला वाटत होतं. मग जसं मॅडमशी बोलणं झालं, मॅडम मला सांगितलं स्वतःबद्दल 10 गोष्टी चांगल्या बोलायला. तर स्वतःलाच ऑब्झर्व केलं की आपल्याला स्वतःला जर आपण बदलायचा प्रयत्न केला तर आपण समोर चांगल्या प्रकारे बदलू शकतो. तर 10 पॉइंट स्वतःबद्दल लिहिले तर मला खूप छान वाटलं काल.
आणि मी संध्याकाळी पण हे अफर्मेशन समजा केलं आणि मग झोपलो नंतर. तर मला झोप पण चांगली शांत लागली, विचार पण नाही आले कुठले, आणि दिवसभर चांगला माझा फ्रेश गेला. तर थँक्यू सो मच मॅडम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर, खूप सुंदर. मयुरी सरांचं म्हणजे हे जे रिझल्ट घेण्यामागचं एकमेव कारण आहे. बघा, बऱ्याचदा होतं असं की आपण अफर्मेशन करतो, परंतु अफर्मेशन प्रॉपर पद्धतीने होत नाही. आणि कधी कधी असं वाटतं की अरे मी हे करत आहे, परंतु पुन्हा एकदा का निगेटिव्हिटी येते. तर याचं एकमेव कारण सरांनी काल समजून घेतलं. आणि आज ते खूप एकदम त्यांचा कॉन्फिडन्स जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही जे आज वॉटर टेक्निक घेतलं, नंतर आज तुम्ही जे तुमचा अनुभव शेअर केला, हा परफेक्ट आणि जबरदस्त होता. बरोबर आहे. ललिता तुपे व्हिडिओ ऑन कराल आणि विजय यांनी पण व्हिडिओ ऑन करायचा आहे. ओके. तर आपण जो कालचा दिवस होता, कालच्या दिवसामध्ये आपण काय शिकलो, कोण सांगणार? आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूची व्यक्ती, बरोबर. तर ह्या ज्या जादूच्या व्यक्ती आहे आयुष्य बदलून टाकणाऱ्या, तर त्याच्याबद्दल आपण बोललो होतो काल, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण काही अफर्मेशन्स पण लावले होते. तर आता जे आपण आतापर्यंत जे काही करत आलोय, आता पुढचा आजचा जो सेशन आहे, आजचा जो दिवस आहे, आजचा दिवस आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. बघा, तुमच्या मनामध्ये आणि हे खूप जबरदस्त आहे हा. एखादी इच्छा तुमच्या मनामध्ये आली आणि तुम्ही अगदी असं डोळे बंद केले आणि जस्ट म्हटले की मला ही इच्छा पूर्ण होते, बरोबर आहे. तर एखादा जिन आला आणि हुकुम मेरे आका आपको क्या चाहिए, तर तुम्हाला कसं वाटेल? एकदम जबरदस्त, अरे मी मागितलं की मला मिळतंय. म्हणजे त्याच्यासारखा आनंद आहे का? नाही. तर आज आपल्याला आपल्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आणि तुम्हाला माहिती ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट असते, आपल्याला ज्या काही लागत असतात, तर एक कल्पनाशक्ती. बरोबर आहे. आपण व्हिज्युअलायझेशन म्हणजेच काय? एक कल्पनाशक्ती, एक विचार करणे, त्या विचारावरती म्हणजे आपण व्हिज्युअलाइज करणे आणि विचार जो आहे तो एक म्हणजे कल्पनाशक्ती जर म्हटलं ना आपण, तर ती एक प्रकारचा गालिचा आहे. तो पण कोणता? जादूचा गालिचा. जसं तुम्ही बघितलं असेल ते एक स्टोरी होती, एक सीरियल होती. त्याच्यामध्ये ते गालिच्यावर बसायचे, त्यांना जिथं पाहिजे तिथं जायचं. तर हा जो कल्पनाशक्ती आहे ना, हा कल्पनाशक्ती एक प्रकारचा गालिचाच आहे. आणि जेव्हा आपण हे दररोज डेली हे जादूच्या कृतीचं जर आपण प्रॅक्टिस करत असेल, अफर्मेशन करत असेल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी अशाच प्रकारे मिळत राहण्याची कृतज्ञता आपल्याला व्यक्त करत असाल. जसं की आता मी जी गोष्ट अफर्मेशन केली, आपण जी गोष्ट म्हटलं आणि ती जर आपल्या आयुष्यात मिळत असेल, तर अक्षरशः आपण आश्चर्यचकित होऊन जो अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी मिळतात. कालच मी सर्वात जास्त फॉलो करते डॉक्टर अमित कुमार यांना. खूप जबरदस्त त्यांचं व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे. खूप छान शिकवतात ते. तर काही गोष्टी असतात आपल्यासोबत, की आपण व्हिज्युअलाइज करतो. तर तुमच्यापैकी किती जण आहे असं, की व्हिज्युअलाइज करतात किंवा म्हणतात माझ्यासोबत हे व्हायला पाहिजे, पण होतच नाही. कोणी आहे? असेल तर नक्की हात वर करू शकता. होतं बऱ्याचदा. अरे, सर्वांसोबत होते, माझ्यासोबतच का नाही होत? याचं एकमेव कारण तुम्हाला सांगते. जसं की बऱ्याचदा तुम्ही एखादी गोष्ट म्हणतात. तर आपला जो कॉन्शियस माइंड असतो ना, कॉन्शियस माइंड आपल्याला ना इतकं भयंकर प्रश्न विचारतो, खूप प्रश्न विचारतो. आणि सबकॉन्शियस माइंड अगदी छोट्या बाळासारखा असतो. तो निमूटपणे सर्व गोष्टी ऐकतो. बरोबर आहे? मग आपल्याला हा जो कॉन्शियस माइंड आहे ना, कॉन्शियस माइंड पर्यंत काही गोष्टी जाऊच द्यायच्या नाही. त्या सबकॉन्शियस माइंड कडनं करून घ्यायच्या. उदाहरणार्थ बघा, सबकॉन्शियस माइंड केव्हा जास्त ऍक्टिव्ह असतो? जेव्हा आपण झोपलेला असतो. परंतु कॉन्शियस माइंड तेव्हा ऍक्टिव्ह असतो जेव्हा जागे असतो. जसं की आता तुमच्यापैकी एखाद्या व्यक्ती आहे, त्यांनी म्हटलं मला नाही का ₹1,00,00,000 पाहिजे. बरोबर आहे? आता ₹1,00,00,000 पाहिजे म्हटलं का हा कॉन्शियस माइंड पहिले प्रश्न येणार कुठून आहे? मागतो तर आहे, कुठून येणार? कुठलीही गोष्ट तुम्ही काही पण मागा. तर कॉन्शियस माइंड तुम्हाला पहिले प्रश्न विचारणार, कुठून येणार? बरोबर आहे. परंतु सबकॉन्शियस माइंड तुम्हाला असे प्रश्न कधीच विचारत नाही. एक सिंपल असं एक्झाम्पल आहे. समजा माझ्याकडे मोठा ड्रम 1000 लिटरचा ड्रम भरून पाणी आहे. बरोबर आहे. आणि तुमच्याकडे तुम्ही आले माझ्याकडे आणि तुम्ही एक मग भरून आले. मला मग भरून पाणी पाहिजे. मी दिलं. तुम्ही पुढच्या वेळेस आले, बकेट भरून पाणी पाहिजे. मी दिलं. माझ्याकडे जितकं अवेलेबल आहे मी आरामशीर देऊ शकते. परंतु तुम्ही येताना जर छोटं वस्तू घेऊन आले, जे घेऊन जाण्यासाठी, चुकी कोणाची आहे? बरोबर आहे की नाही? म्हणजे तसंच या ब्रह्मांडाकडे भरपूर काही आहे, परंतु आपण मागताना विचार करतो.
की घ्यायचं की नाही घ्यायचं. आपण आपली जितकी कॉन्शियस माइंड काम करतो किंवा आपली जितकी बुद्धी काम करते, आपण तितकंच मागत असतो. म्हणजे म्हटलं जातं, की आपण आपल्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार मागत असतो. परंतु ह्या ब्रह्मांडामध्ये असं खूप काही आहे, जे विचार क्षमतेच्या पलीकडे आहे आणि आपल्याला त्याच गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत. जसं की उदाहरणार्थ बघा, आता तुम्ही एखादी गोष्ट अट्रॅक्ट केली, परंतु तुमच्यासोबत ती पूर्ण होत नाहीये. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? जसं की बघा, एक तर आहे तुम्हाला रायटिंग फॉर्ममध्ये जसं मी आता मयुरेश सरांकडनं काही गोष्टी करून घेतल्या. तर तुम्हाला त्या गोष्टी ज्या पाहिजे आहे, ज्या व्हिज्युअलाइज करायच्या आहे, ते रिटर्न फॉर्ममध्ये लिहून काढायच्या. अगदी स्क्रिप्ट तयार पाहिजे तुमचं. जसं बघा तुम्ही एखादा मूव्ही बघता ना, पिक्चर बघतात. तर पिक्चरचं कसं स्क्रिप्ट तयार केलेलं असतं. जसं आता छावा बघितला हां. त्याचं म्हणजे आता याच्यानंतर हे होणार, हे होणार, हे होणार. याच्या आधी काय झालंय, पहिले स्क्रिप्ट तयार झालं. स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर मग हा व्हिडिओ तयार झाला. बरोबर आहे की नाही? तसंच तुम्हाला एखादी गोष्ट जर पाहिजे असेल, तर त्याचं तुमच्याकडे पहिले स्क्रिप्ट पाहिजे. जसं आपण घर बांधतोय. घर बांधताना काय करतो आधी? आधी तो पेपरवर येतो. नाही आधी तो माइंडमध्ये येतो. माइंडमधला जो ड्रॉइंग ते कुठे जातं? ते पेपरमध्ये जातं. पेपरवर गेल्यानंतर आर्किटेक्चर त्याच्यानुसार सुरुवात करतं. बरोबर आहे की नाही? तर तसंच ह्या आपल्या कुठल्याही व्हिज्युअलायझेशनचं आहे. तुम्हाला जर ते पाहिजे असेल, तर पहिले आधी त्याचं वर्णन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला ₹5,00,000 पाहिजे. ₹5,00,000 मिळाले. मिळाल्यानंतरचा तो तुमचा जो आनंद आहे, तो आनंद काय म्हणतो? तुम्ही कोणाकोणाला सांगितलं? तुम्ही त्या वस्तू त्या पैशातून काय खरेदी केलं? आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते पैशांचा तुम्ही आनंद घेतला? तुमचा तो दिवस कसा होता? तुम्ही कशा पद्धतीने ते पैसे कॅश काढले? तुम्ही कोणत्या कलरचे कपडे घालून गेले होते? तुम्ही गाडीमध्ये गेले की गाडीवरती गेले? एकटे गेले की 4 लोकांना सोबत घेऊन गेले अकाउंटवरून पैसे काढताना? किंवा ते पैशांचा उपभोग करताना तुम्ही फॅमिली मेंबर्स सोबत काय डिस्कस केलं? ह्या पैशांचं किती अमाउंट पहिले काढली? हे सगळं तुम्हाला डिस्कस करून ते लिहिणं आहे. आणि मग हा असा ह्या पद्धतीने तुम्ही केलं आहे प्रेझेंट टेन्समध्ये. आपण काय करतो होणार आहे, येणार आहे, मिळणार आहे असं लिहितो. मग मिळणार आहे तर ते मिळणारच असतं शेवटपर्यंत. आपल्याला मिळणार आहे नाही, मिळालं आहे हे व्हिज्युअलायझेशन अशा पद्धतीने करायचं. बरोबर? मग आता हे लिहून झालं. लिहून झाल्यानंतर कमीत कमी समजा आता विचार करा ना, 5,00,000 छोटी अमाउंट नाहीये. तुमचा आनंद काही 2 उडीत संपणार आहे का? नाही. 5,00,000 खूप मोठी अमाउंट आहे तुमच्यासाठी. अचानक तुम्हाला मिळाली. तुमचा आनंद खूप मोठा पाहिजे. मग तुम्ही त्याच्याबद्दल 5 पेज तरी लिहू शकता. 5 वाक्य नाही 5 पेज लिहू शकता. काय नाही केलं तुम्ही त्या दिवशी किंवा त्या पैशांचा उपयोग कसा केला. ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. आता लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एक स्वतःचा ऑडिओ रेकॉर्ड करायचा आहे. ते जसंच्या तसं तुम्हाला बोलायचं. एकदम एक्साइटमेंटमध्ये तुमच्या आवाजामध्ये एनर्जी, एक्साइटमेंट हे सर्व पाहिजे. आणि ही एक्साइटमेंट, ही एनर्जी जेव्हा तुमच्या आवाजामध्ये तुम्ही रेकॉर्ड करता, आता ही रेकॉर्डिंग तुमच्याकडे अवेलेबल आहे. कारण तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये बऱ्याचदा आनंदाच्या भरामध्ये तुम्ही उड्या पण मारल्या असतील. बरोबर आहे? सिंपल गोष्ट नाहीये. खूप जास्त आनंद झाला, तुम्ही उड्या मारल्या. अगदी तुमचा आनंद गगनात मावेना आणि त्या फॉर्ममध्ये तुम्ही ते सगळं रेकॉर्ड केलं आणि रात्री झोपताना जेव्हा तुमचा कॉन्शियस माइंड झोपतो. बघा तुम्ही झोपताना तेव्हा तुमचा कॉन्शियस माइंड झोपून जातो. परंतु सबकॉन्शियस माइंड रात्रंदिवस ॲक्टिव्ह असतो आणि रात्रीच्या वेळेस भरपूर जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतो. म्हणून म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्ताच्या काळामध्ये सबकॉन्शियस माइंड जो ॲक्टिव्ह असतो, त्या टायमिंगमध्ये त्याला कुठलीही गोष्ट पटकन मिळते. आणि कॉन्शियस माइंडला विचार करायला वेळच मिळत नाही. कारण त्याच्या डोक्यामध्ये कुठलाच विचार गेलेलाच नसतो. कुठलीच निगेटिव्ह एनर्जी, कुठलाच कचरा त्याच्या डोक्यामध्ये गेलेला नसतो. म्हणून त्या टायमिंगमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट अफर्मेशन करू शकता. कुठलीही गोष्ट तुम्ही पटकन मिळवू शकता. बरोबर आहे? तर ह्या गोष्टी तुम्हाला मग आता हे रेकॉर्ड झाले. रेकॉर्ड झाल्यानंतर रात्री झोपताना बघा तुम्ही ज्या ठिकाणी झोपताय त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, ही रेकॉर्डिंग कंटिन्युअसली चालू ठेवायची. ज्यांना करून बघायचंय, अगदी लवकरात लवकर पाहिजे त्यांनी नक्कीच करा. ही रेकॉर्डिंग कंटिन्यू चालू ठेवायची. अगदी रात्रभर चालली तरी काही प्रॉब्लेम नाही. रिपीटमध्ये ती चालते. आता ह्या आवाजाचा कदाचित तुमच्या शेजाऱ्याला त्रास होईल, तुमच्या आजूबाजूला त्रास होईल. तर प्रयत्न करा की तुम्ही कमी आवाजामध्ये तुमच्या जवळ ठेवाल ते. अगदी मंत्र कसं कंटिन्यू चालू असतात त्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे तुमचं एक्साइटमेंट तर तुमचा सबकॉन्शियस माइंडमध्ये हा प्रोग्रामिंग कंटिन्यू चालत राहील. प्रोग्रामिंग होत राहील. जसं प्रोग्रामिंग आपण अरेंज करतो आणि कमीत कमी 21 दिवस ही टेक्निक करणं गरजेचं. जेव्हा तुम्ही 21 दिवस ही टेक्निक मी ऑब्झर्व्ह केलंय, खूप लोकं एकदा करतात आणि म्हणतात मिळालंच नाही. लगेच पटकन सबकॉन्शियस माइंड त्याला प्रश्न विचारतो, मिळतच नाही, सोडून द्या विषय. बरोबर आहे? आपल्याला हे नाही करायचंय. तर ह्या गोष्टी आपण जर करत राहू, प्रयत्न करून बघा ज्यांना कोणाला करायचंय. 100% होणार म्हणजे होणार.
ओके, हे खूप सुंदर आहे. आणि जसं की आपल्याला जर आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहे, तर आताच पर्यंत आपण जे प्रॅक्टिकल केलं आहे, आपण जे ग्रॅटिट्यूड फील केलेलं आहे, आतापर्यंत आपण जे आभारी आहे, हे कृतज्ञता व्यक्त करायला शिकलो आहे. तर आपल्याला काय करायचं, ही कृतज्ञता चेंज करायची आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. सर्व इच्छा आतापर्यंत आपण वरदान मागितले की नाही, आता आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सुरू करायचं. जसं की बघा, आपण बघतो की अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, भारतामध्ये पण भारतीय संस्कृती वेगळी, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सण सेलिब्रेट केले जातात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली जाते. काही ठिकाणी बघा नदीची पूजा केली जाते. काही म्हणजे इजिप्तचे लोक असतात ना, ते नाईल नदीची पूजा करतात. ग्रॅटिट्यूड फील करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी. काही जण बघा जसं की पाण्याचा प्रवाह, गंगा, आपल्याकडे गंगा नदीची पूजा केली जाते. नंतर जसं की वेगवेगळे सण, जसं की आपल्याकडं काय म्हणतात, बैलपोळा वगैरे, संक्रांत, हे वेगवेगळे सण जे सेलिब्रेट केले जातात, याचं कारण काय असेल, की एक ग्रॅटिट्यूड आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करणं आहे. काही ठिकाणी बघा पाऊस पडण्यासाठी पावसाचे नृत्य केलं जातं. आणि आफ्रिकेमध्ये शिकार करण्यापूर्वी सुद्धा ते एक मोठा समारंभ करतात. ते प्रत्येक संस्कृतीमध्ये काय आहे, की वेगवेगळ्या धर्मामध्ये इच्छित वस्तूचा स्वीकार करण्यापूर्वी आभार मानणे हे प्रार्थनेचे स्वरूप आहे. म्हणजे काय, आपल्याला जी गोष्ट मिळणार आहे तीच आभार व्यक्त केल्या जातात सामूहिक पद्धतीने. प्रत्येक देशामध्ये आहे, प्रत्येक संस्कृतीमध्ये आहे. मग आकर्षणाचा सिद्धांत एक सांगतो, की एकसारख्या गोष्टी नेहमी एकमेकांना आकर्षित करत असतात. जसं की पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करत असते. म्हणजे काय, की तुम्हाला एखादी जर गोष्ट हवी असेल आणि त्याच्यासारखी जर तुम्हाला काय करावं लागेल, मनामध्ये त्या गोष्टीची प्रतिमा तयार करावी लागेल. नंतर तुम्हाला इच्छित गोष्ट हवी आहे, तिला आकर्षित करून घेण्यासाठी तुम्हाला आधीच मिळाली आहे. बघा, मी जसं की तुम्हाला सांगितलं, की मला पैसे मिळाले, ही अमाउंट मी आकर्षित केली. तर ती मिळाली आल्यानंतरचा जो आनंद व्यक्त व्यक्त करतो आपण, तसंच तुम्हाला ती आधीच मिळालेली आहे, असं मानायचं. आणि असं मानल्यामुळे तुम्हाला आत्ता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे, ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना ह्या सारख्याच असणार आहे. म्हणूनच तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे, ती मिळण्यापूर्वीच तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कालच जस्ट मी एक थोडंसं ट्रेलर बघितलं. एक मूव्ही होती, माया म्हणून काहीतरी आहे मूव्हीचं नाव. ती एक मुलगी होती. ती मुलगी एक व्हिज्युअलाइज करायची जी गोष्ट, म्हणजे एक म्हणतात ना, एक सिक्स सेन्स नावाचं एक 6वं इंद्रिय असतं, ते काम करतं. ती मुलगी एक व्हिज्युअलाइज करायची. तिने बघितलं की तिची आई काही क्षणामध्ये ॲक्सिडेंट होऊन जाणार आहे. म्हणजे तिचा सबकॉन्शियस माइंड इतक्या पद्धतीने ॲक्टिव्ह व्हायचा, की तिला कुठलीही गोष्ट पुढे घडणार आहे हे आधीच कळायचं. तर याचा अर्थ काय आहे, की आपण सबकॉन्शियस माइंड जो असतो, सिक्स सेन्स असतो, तो ॲक्टिव्हली काम करत असतो. जसं की बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं जाणवतं, की काहीतरी घडणार आहे, काहीतरी घडणार आहे. असं म्हणतो ना आपण, आज असं कसं तरी होतंय, किंवा आज माझा मेंदू, मला उदास वाटतंय, काहीतरी निगेटिव्ह घटना घडणार, किंवा आज मला खूप छान वाटतंय, पॉझिटिव्ह घटना. हा पण एक प्रत्येकामध्ये असणारा सिक्स सेन्स आहे, तो काम करतो. म्हणजे त्या गोष्टी तो अट्रॅक्ट करत असतो. परंतु आपल्याला हा जो सेन्स आहे, सिक्स सेन्स, हा कशा पद्धतीने कामी लावायचा हे आपण ठरवायचं आहे. बरोबर आहे? जसं की बघा, आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आता ह्या ज्या कृतज्ञता आहे, या कृतज्ञतेचा वापर जर करायचा असेल, तर इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी करा. आणि जर कधी तुमच्या बाबतीत एखादी गोष्ट चांगली घडत नसेल, तर ह्या कृतज्ञतेची जी जादू आहे, ती नव्या स्वरूपामध्ये तुम्हाला तिचा शोध लावणं गरजेचं आहे. जसं की बघा, बायबलमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते सांगतात, की म्हणजे ते नेहमी वचन देतात. ते काय म्हणतात बरं का, ज्याच्याकडे कृतज्ञता आहे, त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे. आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार. परंतु ज्याच्याकडे कृतज्ञता नाही, बिलकुलच कृतज्ञता नाही, तर त्याला किंवा तिला ते आहे, ते पण त्यांच्याकडनं हिरावून घेतल्या जाईल. आणि कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे. मिळून झाल्यानंतर नाही. बऱ्याचदा आपण नाही का थँक केव्हा म्हणतो? मिळाल्यानंतर. कोणी एखादं आपलं काम केल्यानंतर, बरोबर आहे? बघा, ते काम झाल्यानंतर थँक म्हणण्यापेक्षा तुम्ही जर आधी एकदा थँक म्हणून बघा बरं. धन्यवाद हां. तुम्ही जे माझं काम करणार आहात ना, त्याच्यामुळे मला खूप मदत होणार आहे. मला खूप छान वाटलं तुम्ही ही गोष्ट मला हो म्हटली. माझ्यासाठी ही गोष्ट तुम्ही करणार आहात.
तर बघा ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. मिळण्याच्या आधी समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्ही ती एनर्जी दिली कृतज्ञतेची. तर समोरचा व्यक्ती तितक्या जास्त आतुरतेने ती गोष्ट तुमच्यासाठी करेल. नक्कीच. म्हणजे काय, की बहुतेक लोकं त्यांना एखादी चांगली गोष्ट मिळाली, की मग कृतज्ञता व्यक्त करतात. मग तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रात समृद्धी येऊन तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जावं, असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही तुम्ही कृतज्ञ असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? जसं की आता बघा, आपण एक गोल्ड घेऊनच आहोत आणि आपण वजन कमी करण्यासाठी आलो. बरोबर आहे? आता वजन कमी करण्यासाठी आलो आपण आपल्याकडे एक म्हणजे आपण एक आपल्या कोचला अ, धन्यवाद हां, तुम्ही ना माझ्यासाठी इतके एफर्ट्स घेत आहात, वजन कमी करून घेण्यासाठी. मला खूप छान वाटत आहे. हे अजून झालं नाही, सुरुवात आहे, प्रोसेसच आहे. ही ग्रॅटिट्यूड. मग झाल्यानंतर तर थँक म्हणायचंच आहे. बरोबर आहे? म्हणजे जो समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी इतके एफर्ट्स घेतो, ते पण तुमच्यासाठी महत्त्वाचे असतात. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही कोच आहात आणि तुम्ही तुमच्या कोचला पण सांगता, "धन्यवाद हां, तुम्ही माझ्यासाठी इतके एफर्ट्स घेता. प्रत्येक सेशन अरेंज करतात, मला उठवतात, मला लिंक पाठवतात. त्याच्यामुळे मी प्रत्येक सेशन इतकं छान पद्धतीने समजून घेऊ शकतो. माझ्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो." त्याच्याबद्दल आधीच बदल झाल्यानंतरही आपण म्हणणारच आहोत. बरोबर? म्हणजे काय? मनापासून जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा इच्छापूर्ती जी असते, ती लगेचच तुमच्या मनात पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करायची आपल्याला. म्हणजे एखादी इच्छा आपण कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर पूर्ण झाली आहे, अशी इच्छा तयार करायची. आणि तुम्हाला ही इच्छित गोष्ट मिळाली आहे, असं समजा. इथं तुमचं काम पूर्ण झालं. तुम्ही ही प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवली तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्हाला ती कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि शोध घेणं हे तुमचं कामही नाही. बघा, बऱ्याचदा आपण शोध घेत बसतो. हे कसं मिळेल? हे कसं मिळेल? बिलकुल नाही. तुम्ही एकदा इच्छा व्यक्त केली, हे ब्रह्मांडाचं काम आहे ते कसं मिळवून द्यायचं. बरोबर आहे? तो प्रांत आपल्याला नाहीये, की ते कसं मिळवायचं. आणि गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता. पण हे कसं घडलं याचा शोध घ्यायला तुम्ही जाता का? बिलकुल नाही. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवील यावर तुमचा विश्वास असतो. त्याचप्रमाणे जगाचा हा नियम आहे, की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर ती हवी असणारी गोष्ट जादूनेच चालत तुमच्याकडे येईल. जसं की आकाशात चंद्र का आहे? शंका घेण्याचं कारण आहे. का आहे? कशासाठी? ते आपलं काम पण नाही. सूर्य का आहे? तेही कारण नाही. तर आपण काय करतो प्रत्येक गोष्टीचं शहानिशा करत असतो आपला कॉन्शियस माइंड. आता आपल्याला बघायचं तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे? त्या गोष्टी बघा. जसं की बघा आपण हे जेव्हा स्टार्ट केलं होतं हे सेशन तिथेच आपण म्हटलं होतं, की ह्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस जे काही हवं आहे, त्याबद्दल मनामध्ये स्पष्टता असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला काय हवं आहे, हे आपल्यालाच कळत नाही. आणि जर आपण याच्या आधी आपल्याला काय हवं आहे याचा विचार केला नसेल, तर आता पहिले तो विचार करा, की तुम्हाला नक्की काय हवं आहे? क्लॅरिटी म्हणतात त्याला. तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या याद्या बघा आणि बघा आपण भरपूर लिस्ट बनवले आपल्याला काय पाहिजे, काय पाहिजे. प्रत्येक वेळेस आपली लिस्ट बदललेली आहे. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर प्रत्येक वेळेस तुमच्या विशची लिस्ट बदललेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं तुम्ही जी विश लिस्ट आहे तुमची तुम्हाला काय पाहिजे आहे, तर त्या 10 महत्त्वाच्या इच्छा कोणत्या आहेत त्याची पहिले निवड करा. भरपूर इच्छा लिहिल्या आपण. त्या इच्छापैकी महत्त्वाच्या 10 इच्छांची निवड करा. एकतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे काय, पैसा, आरोग्य, घर, नातेसंबंध यासारख्या क्षेत्रातून 10 इच्छा निवडू शकता. काहीही निवडू शकता ज्या तुम्हाला पाहिजे. काम पण असू शकतं ते किंवा तुमचं यश पण असू शकतं. एखाद्याचं क्षेत्र ज्यात तुम्हाला खरोखरच बदल करायचा आहे. असं क्षेत्र निवडून त्यातल्या 10 इच्छांची निवड तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही ह्या फॅमिलीमध्ये आले आणि तुम्हाला इथे जसं की ॲज अ क्लब ओनर किंवा ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून तुमची इच्छा आहे, की मला इथे करायचंय. तुमची ती पण इच्छा असू शकते. तर ह्या अशा 10 इच्छा तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या लिहून काढायच्या. तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे याबाबतची जर स्पष्टपणा आणि नेमकेपणा तुमच्यामध्ये असायलाच हवा. बऱ्याचदा आपणच क्लिअर नसतो, की आपल्याला काय करायचंय. तेव्हाच या कृतीमुळे जादूने घडून येणारा बदल तुम्हाला दिसून येतील. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमाने मांडत आहात, अशी कल्पना करा. कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात. शांतपणे एका ठिकाणी बसा. पेन आणि वही घ्या. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची स्वतंत्र यादी तयार करा
आणि त्या आधीच पूर्ण झाल्या आहेत किंवा तुम्हाला त्या मिळाल्या आहे अशी कल्पना करून लिहायचं. जसं की बघा एक एक्झाम्पल दिले, हे कसं लिहायचं बघा. मला डॅश डॅश ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. गाळलेल्या जागी तुम्ही इच्छा व्यक्त करायची जी असेल ती, आणि ती पूर्ण झाली आहे असं समजायचं. जसं की एखादं उदाहरण देते मी तुम्हाला, एक्झाम्पल. आता 12वी चालू आहे, म्हणजे 12वीची एक्झाम चालू आहे, त्या रिलेटेड पण सांगते. मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे मला जे महाविद्यालय हवं होतं त्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल याबद्दल मी आभारी आहे. बघा, अजून एक्झाम व्हायची की नाही, एक्झाम चालू आहे, पण आपण कसं लिहिलं की मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे मला जे विद्यालय हवं होतं त्याच महाविद्यालयात प्रवेश घेता येईल याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आता समजा एखादं लेडीज आहे, तिला प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करते, मग तिच्यासाठी कसं राहील? आम्हाला बाळ झालंय या अतिशय आनंदाच्या बातमीसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आमच्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला इच्छा असलेल्या बारीक सारीक गोष्टी सहित आम्हाला मिळालं त्याबद्दल मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा, इथं काय केलं आपण? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे आपलं हे कम्प्लीट झालं आहे या बाबतीमध्ये आपण बोलत आहोत. माझ्या वडिलांचा आश्चर्यकारकरित्या फोन आला आणि आमच्यातले नातेसंबंध सुधारायला मदत झाली. त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. नंतर वैद्यकीय तपासण्यांच्या आलेल्या निष्कर्षात मला काहीच झालेले नाही आणि मी पण निरोगी झालो आहे हे स्पष्ट झाले. त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा, हे हे जे आरोग्याचं टेक्निक आहे ना, मी माझे वडील जेव्हा आजारी होते ना, अटॅक आला होता ना, त्या टायमिंग मध्ये ते आयसीयूच्या बेडवर असताना करून घेतले. मोबाईल त्यांच्याकडे दिला त्यांनी, 10 रात्रीच्या वेळेसही केलं आणि सकाळच्या वेळेस केलं. 10 वेळेस माझ्या मागे ही गोष्ट म्हटली. मी एकदम स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. आणि खरंच त्यांच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. ही रियालिटी आहे. मला युरोपच्या सहलीसाठी जायचं होतं आणि त्यासाठी जेवढे पैसे हवे होते तेवढेच पैसे मला अनपेक्षितरित्या मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा, ही गोष्ट तर राणी मॅडमने आपल्याला सांगितलं. त्यांनी पण असंच व्हिज्युअलायझेशन केलं होतं. नंतर या महिन्यात आमच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली. त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि आम्ही ज्या कल्पना मांडल्या त्याने प्रभावित होऊन आतापर्यंत सर्वात मोठा ग्राहक आम्हाला मिळाला. त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि सहजपणे आणि विनासाय झालेल्या प्रवासाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा, एक प्रत्येक कॅटेगरीचं एक एक्झाम्पल तुमच्याकडे आहे. आता तुम्हाला कसं लिहायचं, तुम्हाला त्याची आयडिया मिळाली, बरोबर आहे? आता तुम्हाला कळालं, तुम्ही अशा पद्धतीने लिहिणार नक्की. ओके. आता बघा, म्हणजे आपली जी कृतज्ञतेवरची एकाग्रता जी ढळू नये आणि शब्दाच्या फापट पसाऱ्याला प्रतिबंध घालावा या उद्देशाने सलग 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहायचं. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही बोलण्यापेक्षा किंवा ऐकण्यापेक्षा लिहिणं फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण लिहितो तर आपलं न्यूरोलॉजिकल, म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड पर्यंत, जसं म्हणतात ना, तुम्ही लिहा, तुमचे जे व्हेन्स असतात ना ते ऍक्टिव्ह होतात. म्हणजे अगदी हाताची नस आपण म्हणतो इथपर्यंत कनेक्ट असते त्या पद्धतीने. मग लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबली जर तर आभारी आहे असं 3 वेळा लिहिणं हे एक जादूचं सूत्र आहे. आणि कारण 3 हा क्रमांक या विश्वातील सर्व नवीन निर्मितीचा गणिती क्रमांक आहे. 3 हा क्रमांक वैश्विक क्रमांक आहे. जसं की बघा, बाळ जन्माला येण्यासाठी पुरुष स्त्री यांची आवश्यकता असते. पुरुष स्त्री आणि बाळ एकूण संख्या किती झाली? 3. म्हणजे तिघे जण नव्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात. म्हणजे हा 3 आकडा खूप महत्वाचा आहे. या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा या 3 संख्येचा नियम लागू होतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा सलग 3 वेळा आभार मानता तेव्हा तुम्ही निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचं रहस्यमय सूत्र वापरतात. म्हणून 3 वेळेस आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे म्हणायचंय. बघा, जसं आपण बऱ्याचदा म्हणतो त्रिवार वंदन, बरोबर आहे? त्रिकाल सत्य, त्रिवार वंदन, त्रिकाल सत्य, ह्या गोष्टी ऐकल्या ना? तसंच आहे हे. आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणखी संपृक्त करा. पूर्णपणे भिजवून टाका आणि दिवसभरात कोणत्याही वेळी यादीतील सर्वोत्कृष्ट 10 इच्छाबाबत एकाच वेळी किंवा दिवसभरात मध्ये मध्ये थांबून तुम्ही ही कृती करू शकतात. आणि तुमच्या सर्व इच्छा
कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने तुम्हाला भिजवून टाकायचे आहे. सुरुवातीला तुमच्या यादीतील पहिली इच्छा घेऊया. आता तुम्ही मनातल्या मनात कल्पना शक्तीचा वापर करा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून खालील प्रश्नांची उत्तर द्या. बघा आता तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत नसेल, मग त्याच्यासाठी कसं करणार? तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होतात? बघा मी एकदम अजून सोपं करून सांगते. जसं की बघा, एखादी इच्छा तुम्ही म्हटलंय मला ही पाहिजे. मग ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? जसं की तुम्हाला आतापर्यंत एखादी गोष्ट असेल, की तुम्हाला ती अचिव्हमेंट केली तुम्ही आणि तुम्हाला खूप आनंद झाला. फॉर एक्झाम्पल मी माझं सांगते. जसं की मला प्लॉट घ्यायचा होता आणि तो बुक केला होता. परंतु ते हो, नाही, हो, नाही चाललं होतं. पण जेव्हा आम्हाला जस्ट फोन आला, खूप आनंद झाला. अरे, तो प्लॉट आपण घेणार आहे. हो, डन. भयंकर आनंद. तिथं दिसलंच नाही. आपण घरात आहे, रोडवर आहे. मी आणि तुपे सर अगदी आनंदाने रोडवर उड्या मारल्या. बघितलं इतके लोकं दिसताय, हे दिसताय, लोकं म्हणजे काय झालं, झाल्यानंतरचा जो आनंद आहे, बरोबर आहे? तो आनंद, ती एक्साइटमेंट तुमच्यामध्ये दिसणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट असो. म्हणजे तुमच्या भावना काय होत्या झाल्यानंतर. तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अगदी कोणाला आणि कसं सांगितलं? इतकी तीव्र इच्छा आहे ती आपल्याला जर पूर्ण झाली, आपला आनंद आपण शांत बसू का? कोणाला तरी सांगतो. अगदी असं सगळ्यांना सांगत होती. पण जवळच्या एक व्यक्तीला पहिली वेळ, "वॉव! माझी ही इच्छा पूर्ण झाली." बरोबर आहे? तर ती इच्छा पूर्ण मग हे सुद्धा तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. नंतर तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती छान गोष्ट तुम्ही केली? काय केलं असेल? गेले, तुम्ही दुकानात गेले, पेढे घेऊन आले किंवा अजून काहीतरी केलं. अशा काही गोष्टी घडतात. म्हणजे काय, शक्य असतील त्या सर्व बारीक-बारीक गोष्टी तुम्हाला समावेश करून त्या लिहून काढायच्या आहे. आणि शेवटी परत एकदा ती जी यादी आहे, ते लिहिलेल्या प्रत्येक इच्छेचं प्रत्येक वाक्य तुम्हाला वाचायचंय आणि त्या वाक्याचं जादूचे जे शब्द आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, या शब्दावर जास्त भर द्यायचा आहे. म्हणजे ते तुम्हाला जाणवतील, की खरोखर हे माझं मनापासून पूर्ण होतंय. आणि आता दुसरी, ही पहिली इच्छा पूर्ण झाली, मग घ्यायचं दुसरी इच्छा. दुसऱ्या इच्छेच्या बाबतीत पण असंच करायचं. आणि ही सगळीच कृती खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करून त्यावर तुमच्या इच्छांचं चित्र लावू शकता. जसं आपण व्हिजन बोर्ड म्हणतो ना, व्हिजन बोर्ड बरेच जण करतात. तर तसं पण तुम्ही करू शकता. जसं की आता एखादी व्यक्ती तिला एकदम फिट बनायचंय, ॲब्स बनवायचे मस्त, तर तिने काय करायला पाहिजे? स्वतः असा एक छान असा फोटो जो तो त्या पद्धतीने स्वतःचं फिट शरीर बघायचंय. तसं लावायचं. त्याच्यावरती तुम्ही तुमचा चेहरा चिपकू शकता. तर ते एक व्हिज्युअलायझेशन टेक्निकच आहे. उठले की पहिले तुम्ही ते बघणार. आणि खूप प्राउड फील करणार स्वतःबद्दल. वॉव! मी इतकं सुंदर दिसत आहे. बरोबर. एक मिरर टेक्निक पण आहे. नंतर अ, त्या संबंधित तुम्हाला एक म्हणजे ते छायाचित्र किंवा एखादा फोटो लावायचा आहे आणि त्याच्या समोर एकदम ठळक अक्षरात लिहायचंय, "आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे." हे जादूचे शब्द. तुमच्या फ्रिजचा सुद्धा तुम्ही एक जादूची पाटी म्हणून वापर करू शकता. बऱ्याचशा महिला बघा किचनमध्ये जास्त काम करतात. सारखं-सारखं फ्रिजकडे जातात. तर तिथे फ्रिजमध्ये पण फ्रिजच्या वरती जो समोर असतो ना, तिथं पण तुम्ही ते चिपकू शकता. म्हणजे येता-जाता तुम्हाला दिसेल. नंतर आपली पूर्ण फॅमिली सुद्धा कुटुंबाचा असा एक छान असा व्हिजन बोर्ड तयार करू शकते. मुलांना ही कल्पना खूप आवडेल. सर्वात महत्त्वाचं, आपण जे ह्या गोष्टी व्हिजन बोर्ड वगैरे जे म्हणतो ना, मोठ्यांपेक्षा जास्त एक्साइटमेंट लहान मुलांना असते. त्यांना ही खूप आवडते. आणि जेव्हा तुमचा हा जादूचा फलक तयार झाला, अशी कल्पना करा आणि त्यावर लागलेली सर्व चित्रे तुमच्या दिशेने येत आहे असं समजा. तुम्ही सातत्याने त्या इच्छेविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने कृतज्ञतेची शक्ती त्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेईल. सिंपल आहे. बरोबर आहे? तर ह्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. बघा 10 इच्छा पूर्ण करायच्या असेल, तर 10 इच्छा तुम्हाला आज लिहायच्या आहे. आजचे प्रॅक्टिकल सांगते. 10 वरदान ते लिहायचं. मोजणी करायची ते वेगळं. 10 इच्छेसाठी पी-डी-एफमध्ये एक सेपरेट पेज आहे बघा. तुमच्या 10 इच्छा पूर्ण करण्यासाठी. ओके. तुम्हाला ते पण लिहायचंय. नंतर पेनवही घेऊन बसायचं त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर. नंतर रात्री काय करायचं? दिवसभरामध्ये तुमच्यासोबत घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी, त्यांच्याबद्दल पण आभार व्यक्त करायचे. ह्या गोष्टी आपल्याला आज करायच्या आहे. मॅजिक स्टोन आपल्याकडे आहे. जास्तीत जास्त तुम्हाला मॅजिक स्टोनचा वापर करायचा आहे. मॅजिक स्टोनमुळे तुम्हाला तुम्ही जेव्हा त्याचा वापर करतात, ग्रॅटिट्यूड फील करतात, एनर्जी देतात ना, तो फार फास्टपणे तुमच्या गोष्टी कंप्लीट करतो. तर ही होती आजची कृती आणि आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन घेऊ आरोग्याबद्दल. चालेल? घ्या पेन वही घ्या.
आजचं पद हा माझं शरीर फिट आहे. मला खूप हेल्दी एनर्जेटिक वाटत आहे. मला खूप एनर्जेटिक वाटत आहे. माझी स्किन खूप छान ग्लो करत आहे. माझे केस घनदाट आणि चमकदार आहे. माझ्या फिटनेसची सर्वांकडून तारीफ होत आहे किंवा स्तुती होत आहे. माझ्या फिटनेस बद्दल मला खूप गर्व वाटत आहे. ह्या सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ओके. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून छान काही ऍड करायचं असेल तर तुम्ही नक्की ऍड करू शकता. कोणाला काही सांगायचं आहे आजच्या सेशन बद्दल? 2 मिनिटं फक्त. हँड रेज करू शकता. जे फर्स्ट टाइम मॉर्निंग सेशन मध्ये आले. अच्छा ठीक आहे राणी मॅडम. गुड मॉर्निंग राणी मॅडम. गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यात पहिले तर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तुम्ही बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही जे सांगितलं ना की लिहिल्याच्या नंतरच ह्या गोष्टी पूर्ण होतात, तर मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं की जोपर्यंत आपण लिहून लिहून त्याचं रिपिटेशन करत नाही जे आपल्याला पाहिजे ते, तुम्ही नोटबुकमध्ये लिहा किंवा आज तुम्ही जे सांगितलं की आपण व्हिजन बोर्ड सारखं बनवून ते पेस्ट करून ठेवू शकतो, तर खरंच आहे जेव्हा ते समोर दिसतं ना डोळ्याच्या समोर आपल्याला, तर तेव्हा ते पूर्ण होण्याची म्हणजे अजून गॅरंटी वाढते त्या गोष्टीची. आणि जेव्हा मी हे सगळं असं पेस्ट करून ठेवले होते छोटे छोटे चित्र, तुम्ही आताच युरोपचं उदाहरण सांगितलं, तर मी सगळे जिथे जिथे मला जायचं होतं ते छोटे कटिंग्स त्याच्यावर लावलेले होते विजन बोर्डवर, आणि ते सगळे ठिकाणं झाले माझे पाहणं. म्हणजे एका टूरमध्ये जवळपास 13 कंट्रीज झाल्या आणि ते जे सगळे चित्र होते ते सगळे मी तिथं जाऊन ते जगून आली. तर ते खरंच लिहून ठेवल्यामुळे आणि समोर पाहिल्यामुळे हे झालं. तर जे कोणी नवीन आहेत त्यांनी खरंच हा प्रयोग करून पहा. ह्या गोष्टी पूर्ण होतात. माझ्या झालेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला विथ 101% शुअरिटी मी सांगू शकते की हे खरंच होते. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. अजून कोणी हँड रेज केलता? सुनीता मॅडम होते का? हो मॅडम. हा बोला. आणि मला कालच्या एक्सपिरियन्स बद्दल सांगायचं होतं. म्हणजे
आपल्या आयुष्यात येणाऱ्या 3 जादुई व्यक्ती म्हणजे ज्यांनी आपलं आयुष्य बदलवलं आहे त्या व्यक्तींबद्दल म्हणायचं तर मी ते सांगितलेलं टेक्निकल अक्षरशः मला खूप रडू आलं. मी खूप रडली मॅडम तेव्हा. मी लगेचच केलं. आता हे जे झालं आपलं सेशन संपल्याच मी केलं, कारण सेशन सुरू असतानाच मला असं रिकॅप होत होतं की ह्याच्यामुळे आपलं जीवन बदललं, ह्याच्यामुळे बदललं. तर मला काल खूप रडायला आलं. हे मला सांगायचं होतं. अच्छा, खूप सुंदर, खूप छान. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड मनापासून व्यक्त करतो ना मॅम, बरोबर चेहऱ्यावर आपल्या डोळ्यात पाणी येतं. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. इकडे कोण आहे? हा, जया मॅम आले. खूप छान वाटतं जोडीने बसताना, मस्त वाटतं एकदम. धन्यवाद मॅम, मला बोलायची चान्स दिल्याबद्दल. काल आता 2 दिवस झालेला आहे मी रोज सकाळला ब्रह्ममुहूर्ताला आंघोळ करून बसते आहे. आणि जे मी म्हणजे समजा म्हणत आहे, आम्ही दोघं पण फिरायला गेलो आणि माझ्या हातामध्ये कॉईल आणि जादूचा स्टोन होता आणि मी ऍक्टिव्हिटी करायला गेली. जे मी घरून बोललेली होती की नाही माझ्याकडे म्हणजे पैशाचा भरभराट होत आहे, आम्ही दोघं पण खूप खुश आहे आणि मी खूप आनंद आहे, मला जे अमृत मिळालेलं आहे, माझ्याकडे पैशाची भरभराट होत आहे. मग एवढ्या हायवे वरती समजा भरपूर लोक गेले असेल, मी असे शब्द म्हणतच आहे. माझी ऍक्टिव्हिटी पण खूप छान झाली आणि एकदम मला 10चा काळ हा माझ्या समोर मिळाला. सर माझ्या सोबतच होते. तर मला एवढा खूप आनंद होत आहे. हे सकाळला जे ब्रह्ममुहूर्त आंघोळ करून बसत आहे, माझ्या जीवनामध्ये खूप आयुष्यामध्ये म्हणजे खूप चांगलं आणि मला जे आपल्याला या अमृतामुळे आमचं दोघांचं पण आयुष्य बदलत आहे, त्याच्याबद्दल मला बोलण्याचा चान्स दिल्यावर माझ्या टीचर कोचचे आणि माझ्या मार्गदर्शकांचे धन्यवाद मॅम, मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. एक लास्ट आता आल का मॅम? ओके, बाकी आपण उद्या घेऊया. हा, गुड मॉर्निंग मॅडम. आभारी आहे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. माझ्यासोबत असं काय झालं म्हणजे मला असं वाटतं की सांगू की नाही सांगू, पण माझ्या मनात एक इच्छा आली का मी सांगायलाच पाहिजे. कारण आपण जादुई स्टोन हे करत आहे ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटत आहे सांगू की नाही सांगू. पण काल माझ्यासोबत असं एक हे झालं का मला 24 तारखेला टूरवर जायचं आहे, म्हणजे फिरायला जायचं आहे आणि माझ्या पिरियड यायला 8 दिवस टाइम आहे. आणि मी माझ्या गोल मध्ये सुद्धा लिहून ठेवलं का आज संध्याकाळ पर्यंत माझा पिरियड आलाच पाहिजे. आणि संध्याकाळ 9 होता, काल म्हणजे 4 वाजताच माझा पिरियड आला. यासाठी मी एवढी आनंद आहे, मला गोळी वगैरे काहीच घ्यायची नाहीये. पण तसंच नॉर्मल जर आलं तर आपल्याला खूप आनंद होतो ना. तर तसंच काल माझ्यासोबत एक जादू म्हणून झालेला आहे का 8 दिवस टाइम आहे त्याला आणि ते काल आलं आणि 5वा दिवस येणार आहे त्या देवदर्शनाला जाण्यासाठी. तर त्यासाठी मला एवढा आनंद झाला की मी सांगूच शकत नाही कोणाला. का आपण म्हणतो ना कुठे गेल्यानंतर आपलं चितमन लागलं पाहिजे त्याच्यातनी, तर तसं माझ्यासोबत झालं आहे. थँक्यू मॅडम बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मला हे वाटते का बोलू की नाही बोलू. आधी माझ्या मिस्टरांना विचारलं बोलू की नाही, ते उठून चालले गेले, पण असं माझ्या मनात झालं का नाही आपण बोललंच पाहिजे. नाही, थँक्यू मॅडम. जबरदस्त मॅम, खूपच सुंदर, खूप छान. तुम्ही ती गोष्ट तितक्या पॉझिटिव्हली अट्रॅक्ट केली म्हणून तुमच्या सोबत घडले. आणि मी आणि माझ्या गोल मध्ये लिहून पण ठेवली होती काल सकाळी. आणि ती एवढ्या पॉझिटिव्ह येणं झाली मॅडम का पहिले जाऊ नको म्हणत होते, पण आता पैशाची अरेंजमेंट कशी करायची, पण ते एक जादू स्टोन मुळेच माझ्या पैशाची पण अरेंजमेंट झाली आणि हा तर प्रॉब्लेम पूर्ण जादू सारखाच झाला मॅडम. अरे वा, थँक्यू खूप बोलण्याची सुंदर, संधी दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं, सर उठून गेले. हे बघा, पिरियड्स ही अशी गोष्ट आहे ती बऱ्याचशा महिला पुरुष समोर चर्चा करत नाही किंवा बोलत पण नाही. तर त्या गोष्टीवर स्पेशल सेशन घेणार आहे. हजबंड वाईफ सर्वांनी सोबत राहायचं आहे. ही गोष्ट अशी आहे, ज्या महिलेला पिरियड्स येत नाही तिचे सोबत कोणी लग्नही करत नाही. मग का तिच्यासोबत इतकी लाज वाटण्यासारखी गोष्ट कोणती ती? का नाही शेअर करायची? का नाही बोलायचं? बरोबर आहे. मेडिकलमध्ये जाताना का लपून पॅड्स घेऊन यायचे? बिलकुल नाही करायचं. तर ह्या गोष्टी का नाही करायच्या आणि ह्या गोष्टी का समजून घ्यायच्या हे पण माहिती आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन पिक्चर बघितला आहे ना? बरोबर आहे. मग इतकं का त्या गोष्टीला लाज वाटू द्यायची? बिलकुल नाही. बिनधास्तपणे शेअर करायचं, काही हरकत नाही. आपला सुंदर असा कॉल आहे आणि प्रत्येक गोष्ट जी नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, हे जगाच्या वेगळं काही नाहीये. तर शेअर करायला काही हरकत नाही, असं माझं नक्कीच म्हणणं असेल. तर थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम बोलण्याची संधी दिल्याबद्दल. चालेल, खूप थँक्यू सो आनंद मच. होत आहे मॅडम. चालेल, भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये.
सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला, तर आजचं सेशन खूप चांगलं झालं आणि लोकांनी जे अनुभव शेअर केले, तर यासाठी आपण म्हणजे काय, आपला उद्देश एकच आहे, 1% चेंज आणि 1 मोर हेल्प, आणि त्यामध्ये आला आपला ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. तर असंच आपण येत राहू आणि बदलत राहू 1%. तर थांबू आपण इथं आणि सर्वांना धन्यवाद देऊ आपण. पहिले वंदना मॅडमला, आणि तुम्ही जे येत आहे आणि ऐकत आहे आणि तुमचे जे अनुभव आहे आणि प्रत्येकासोबत जसं मयुरेशने शेअर केलं, म्हणजे बघा, जितक्या शिद्दतनं आपण मागितलं ना, तर ती शिद्दत आपण तितक्या यानं मागतो आहे का, बस हेच आपल्याला या लोकांच्या म्हणजे काय ज्यांच्यासोबत घडत आहे तसंच आपल्याला सुद्धा त्याच शिद्दतनं आपल्याला सगळे गोल्स आणि त्याच्यावर काम करायचं आहे. तर भेटू आपण आपल्या उद्याच्या सेशनला. थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद देऊ शकतो आपण. बटन आपण पाठवलं आहे सगळ्यांना. धन्यवाद मॅडम, आभारी आहे. मॅडम धन्यवाद सर. मॅडम धन्यवाद. धन्यवाद 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 मॅडम. आभारी आहे धन्यवाद आभारी आहे धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद